आजची ही रेसिपी तुम्ही आत्ताच सेव्ह करून ठेवा, कारण मुलांसाठी कधीतरी कितीही चांगली भाजी बनवली ना तरी मुलांना चपाती आणि राईस खायचा येतो कंटाळा. मग त्यावेळी त्याच चपातीपासून आणि राईसपासून तुम्ही आजची ही रेसिपी बनवू शकता. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक चपाती आपल्याला अशा पद्धतीने तोडून टाकायची आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण राईस टाकूया आणि पाणी न टाकता राईससुद्धा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपण एखाद्या बाउलमध्ये काढायचं. आता यामध्ये ना आवडीनुसार भाज्या टाकायच्या. तर मी इथे किसलेलं गाजर, बीट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही घेऊ शकता. काही मसाले टाकूया. लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर, थोडासा गरम मसाला, थोडासा ओवा, चवीपुरता मीठ. सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे मी बटर पेपर घेतला आहे, त्यावर थोडंसं तेल लावलं आहे आणि तेल आपल्याला अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे. एक गोळा हातात घेऊन जसं आपण थालीपीठं थापून घेतो ना तशा पद्धतीने आपल्याला चपाती आणि राईसचं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. वरून थोडेसे पांढरे तीळ लावायचे आणि तवा गरम करून त्यावर भरपूर तूप लावायचं आणि दोन्ही साईडनी आपल्याला हे थालीपीठं छान अलटून पलटून भाजून घ्यायचे आहे. आणि बघू शकता मस्त आपले राईस आणि चपातीपासून तयार होणारे थालीपीठं तयार आहे. तर तुम्ही एकदा मुलांसाठी नक्की ट्राय करून बघा. मुलांना अजिबात कळणार सुद्धा नाही की तुम्ही हे थालीपीठं कशापासून बनवले आहे. तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.